स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। नामदेव पायरी, उत्तर द्वार, पश्चिम द्वारासह मंदिराच्या ठिकठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। खरं तर देशभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। आपण बघितलं तर आज मी आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला सुद्धा आकर्षक अशा फुलांची तिरंगी रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण पाहिलं तर जवळपास 2 टन फुलांचा वापर करून पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी ही सगळी सजावट केली आहे। आपण बघितलं तर या विठ्ठल मंदिराचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चोळखांबे असेल, या ठिकाणी सगळी फुलांची सजावट करण्यात आली आहे। आपण बघितलं तर या तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईने सुद्धा मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। आपल्याबरोबर आता सचिन चव्हाण आहेत, पुण्याचे विठ्ठल भक्त, की ज्यांनी फुलांची सजावट केली। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की आज कशाची थीम वापरून तुम्ही सजावट केली आहे? आज आपण तिरंगा केलेला आहे। भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या निमित्त आपल्याला फुलाची सजावट करण्याचा योग मिळाला। त्याच्यामुळे आपण देशाचा तिरंगा केलेला आहे आणि हा करण्याचा मागं आनंद आणि गगनात मावून एवढा आनंद असतो, म्हणून तिरंग्याची सजावट केली। नक्कीच आपण एकूण बघितलं तर हे होते सचिन चव्हाण यांनी। आता बघितलं तर ही 8 वर्ष झाली ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या मंदिरामध्ये फुलांची सजावट करत आहेत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। तर पंढरपूरप्रमाणेच देहूमधील संत तुकाराम महाराजांचं मंदिर सुद्धा सजवण्यात आलंय। संत तुकाराम महाराजांच्या देहूतील मुख्य मंदिरात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली। मुख्य गाभारा, सभामंडप, श्रीराम मंदिर तसंच शिळा मंदिरातील तुकोबांच्या मूर्तीला ही फुलांची सजावट करण्यात आली आणि त्यामुळे तुकोबांचं मंदिर हे सध्या तिरंगामय झालंय।